आणि आता राज्यात कोणाच्या कोणत्या विधानांनी काय पडसाद उमटलेत पाहूया आमचा विशेष सदर बाईट कट टू कट। आताच पाठिंबा दिला तर सगळं विसरू अन्यथा वेगळा विचार करू। समरजित घाटगे यांनी अपक्षांना 48 तासांचा हा अल्टिमेटम दिलाय। आम्हाला दोघांना विचार करावा लागणार आहे। मी तर कालच्या कामगारांच्या मीटिंग मध्ये साहेब नावं घेतली की हे अपक्ष, मी आज नावं घेत नाही, मी काल माझ्या खासगी मीटिंग मध्ये नावं घेतली की लोक माझ्याने म्हणतायत की मी गुलालराव राजेकडे काही नाही, पार्टीमधून तुम्ही बाहेर आहे, तुमचा पार्टीचा संबंध संपला आणि तुमची ही कामं आहेत हे आता कशी होतात आम्ही पण बघू। त्याच्यामुळे हे चालत नाही, हे बरोबर नाही आणि मला असं वाटतं पार्टीमध्ये एक शिस्त आहे, दोन्ही नेत्यांनी सगळ्यांसाठी कामं केली। सत्ता आल्यानंतर वैयक्तिक आम्हाला काय त्यातून काय कामं काढायची नाही, तुमच्यासाठीच कामं होणार आहे आणि त्याच्यामुळं हे सगळं व्हावं। बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला गेला। 25 लाख रुपये उमेदवाराला दिले जात आहेत असा आरोप युगेंद्र पवार यांनी अजित पवार गटावर केलाय। नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच त्यांना हे करावं लागलं। खरं तर ते 10 किंवा 12 नगरसेवकांसाठी प्रयत्न करत होते। 20-20 लाख रुपये 25 लाख रुपये कशाला म्हणतात? एवढे पैसे तर आमच्या सगळ्या उमेदवारांना मिळून आमच्याकडे नाहीये आणि हे पैसे ते एका उमेदवाराला देत आहेत। नगरपालिका स्थापन झाल्यापासून त्यांना हे आता असं करावं लागतंय म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची ताकद आणि सर्वसामान्य जनतेचं प्रेम हे तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे। 2019 मध्ये आमची फसवणूक करण्यात आली। शहाजीबाबू बाबासाहेब देशमुखांची गोरेंनी फसवणूक केली। आमदार उत्तम जानकर यांनी जयकुमार गोरेंवरही टीका केली। बापू जयभाऊ पालकमंत्री झाल्यानंतर तुमच्या आनंद कुणालाच नव्हता। पण मला तर नागडं केलंच केलं। 2019 ला फसवलं। गेल्या निवडणुकीमध्ये मी विमानातनं कशीतरी उडी टाकली आणि म्हणून मी वाचलो। बापू तुम्ही विमानात गेला आणि तुमचा करेक्ट कार्यक्रम त्यांनी केला। तर अशा पद्धतीनं ज्यांनी याला मदत केलेली आहे ते सगळे पहिल्यांदा मला नागडं केलं, पुन्हा बापूला केलं, आता बाबासाहेबाला केलं। आणि एवढ्यावरती गमतच नाही, आपल्याला नागडं करते आणि फोटो दुसऱ्याला पाठवते। रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गोगावलेंचा वाद उफाळला। काही चुकीचं काम केलं तर भोग भोगणार, पण तटकरेंनी देवावरील फूल उचलावं असं आव्हान गोगावलेंनी दिलं। मी आज ओपन चॅलेंज करतोय। तुमच्याकडे इथं धावीर महाराज आहे, माझ्याकडे वीरेश्वर महाराज आहे, दोन्ही एकच देव आहे। त्या दोन्ही देवाच्या माथ्यावरचं पिंडीवरचं फूल उचलायचं। जर भरत शेटनी काही जर चुकीचं काम केलं असेल त्याचं प्रायश्चित भरत शेट भोगल लोकसभेला। आणि जर आमदारकीला जर काय कोणी चुकीचं काम केलं असेल आमच्या याच्याबद्दल तिघांच्या बद्दल तर त्यांनी उचलायचं, ते भोगतील। माझ्या संपूर्ण माझ्या माता भगिनीच्या समोर आज आव्हान करतो, म्हणजे आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि चुकलो तर 4 पावलं मागं सरकू, नमस्कार करू। पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत शेट कधी झुकत नाही, हा आमचा बाणा आहे, लक्षात ठेवा। धावीर महाराज किंवा वीरेश्वर महाराज यांच्या समोरचं फुलच नव्हे तर तुम्ही सांगाल ते उचलायची तयारी आहे असं आव्हान अनिकेत तटकरे यांनी स्वीकारलं। माझी आजही तयारी आहे। आता तुम्ही म्हणत असाल तर इथनं आपण धावीर महाराजांच्या इथे जाऊ, वीरेश्वर महाराजांच्या इथे जाऊ, फूल काय जे म्हणायचं ते उचलायला माझी तयारी आहे। नारळ ठेवायची तयारी आहे, फूल उचलायची तयारी आहे, जे म्हणाल ते माझी करायची तयारी आहे। आम्ही प्रामाणिकपणाने काम हे त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार असलेल्या भरत शेटचं केलं, तिकडे महेंद्र दळवींचं केलं। पण एका विशिष्ट पदाकरताच काही नरेटिव्ह ठरवून काही लोकांनी त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी केली, हा त्याचाच एक भाग आहे। बाकी प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने काम हे त्यावेळेचं महायुतीतील सर्वच नेते मंडळींचं केलेलं आहे।
हे कोणीही नाकारू शकत नाही. बबनराव लोणीकर आणि रावसाहेब दानवेंचं मनोमिलन, दोघांमधील अनेक वर्षांपासूनचं वैर मिटलं. दानवेंनी लोणीकरांची स्तुती करत जोरदार फटकेबाजीही केली. बबनराव, तुमची वेळ आली. माझं काय पाहिलं बबनराव, राजकारण पाहिलं, सगळ्या गोष्टी पाहिलं. आता पुढं करा. आता राहिलं मग तुमचं काय, बबनरावचं काय. बबनराव काय सांगितलं नाही, त्याच्या अगोदर सांगितलं काय, मला पण झालं काय. तुम्ही किती विधानसभा लढले, किती विधानसभा झाले तुमच्या? 8 विधानसभा लढले बबनराव. एक निवडणूक म्हणजे बाळणपणी, पण काकांनी पडला बबनराव. सही सलामत सही पास, बरोबर ना. राम सिंह के स्कूटर में बैठ के अंदर आया हूं मैं, राम सिंह मुझे बोला आजा मेरी गाड़ी में बैठ जा, अशी डायलॉग बजी अशोक चव्हाण यांनी केली. राम सिंह के स्कूटर पे बैठ के अंदर आया हूँ. राम सिंह मुझे बोला आजा मेरी गाड़ी में बैठ जा. तो राम सिंह की गाड़ी में बैठ के मैं आज यहाँ पर आपसे मिलने के लिए, गली में घर दोनों तरफ से होने के कारण मुश्किल था, पर मैं स्कूटर में बैठ के, वक्त कमी था उसलिए मैं स्कूटर में बैठ के आया हूँ. या वॉर्डमध्ये मतं कमी पडतील तिथं कुणाची खैर नाही. अजित पवारांनंतर हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिलाय. माझं काय म्हणत आहे की ड्युटी आहे, जायला पाहिजे, तिथे ज्याची आहे त्याला आम्ही सांगतो, परंतु बाकीच्यांनी हेच काम आज दुसरं काही करायचं नाही बघा. आणि ज्या वार्डामध्ये मतं कमी पडतील त्यांनी ठरवूनच ठेवावं की आपलं काही खरं नाही. जास्त मतदान कसं होईल, दोन्ही उमेदवारांना कसं होईल, आपला तुपला डोक्यातून काढून टाकायचा. हे आपले दोघांचे आमचे उमेदवार हे आमचे आहेत हे समजायचं. कसलाही परंपरा भाव, अपरंपरा भाव, दुसऱ्याबद्दल दूषण, कसली निगेटिव्ह चर्चा करायची. कुणी निगेटिव्ह चर्चा केली आणि कानावर आलं की उसकी खैर नाही. अनेक वेळा नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये काही गोष्टी बोलल्या जातात, मात्र याचा अर्थ जनतेसोबत भेदभाव करतात असं होत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर दिली आहे. मुख्यमंत्री म्हणून मी एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्राचा विकास आम्हाला करायचा आहे, सर्व भागाचा विकास करायचा आहे. निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे. आणि अनेक वेळा भाषणामध्ये आपण काही गोष्टी बोलतो, त्याचा अर्थ तसा कधीच नसतो. त्यामुळे आमचे सहकारी असतील किंवा कोणी असं जरी बोललं असलं तरी त्यांचाही उद्देश तसा नाही आहे, तेही कधी असा भेदभाव करणार नाही. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला, म्हणजे आम्ही जे तीनही पक्ष आहोत, कुठे सोबत लढतो, कुठे वेगळं लढतो, पण एकूण आमच्याच 3 पक्षांना महाराष्ट्राची जनता निवडून देईल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नागरी भागाचा चांगला विकास आम्ही करू. गौरी आत्महत्या प्रकरणी तिच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल, पती नणंद दिरावर गुन्हा दाखल झालाय. अंजली दमानी यांनी ही मागणी केली. आत्ताच्या घटनेला हा जो सेक्शन लावण्यात आलाय त्यात शेवटचा मी मुद्दाम वाचून दाखवते. अनंत गर्जे यांनी बहीण शीतल भगवान गर्जे, आता हे पण मुद्दाम सांगते, त्याची जी बहीण होती शीतल आंधळे, तिचं आईचं आणि वडिलांचं दोघांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ही गौरी तिच्या नंदेला सांगायची तर नणंद म्हणायची तुला नांदायचं आहे तर नांद, नाही तर आम्ही त्याचं दुसरं लग्न करून घेऊ. हे काय लोक बोलतात, का अशी बोलतात, का असं वागतात. तर आत्ताच्या घटनेला जो FIR आहे तो तिघांच्या विरोधात झालेला आहे. त्यांची नावं आहेत मृत, तिचा पती अनंत भगवान गर्जे, बहीण शीतल भगवान गर्जे आंधळे, त्यांचं आडनाव आता आंधळे आहे, धीर अजय भगवान गर्जे हे जबाबदार असून जावई अनंत गर्जे याबाबत अनंत गर्जे हा गौरी हिने आत्महत्या केल्याचं सांगत असला तरी त्यामध्ये खरंच आत्महत्या आहे की घातपात आहे याबाबत माझी मुलगी गौरी हिच्या आत्महत्येच्या कायदेशीर तपास होऊन सत्य बाहेर येण्याचा तपास होऊन मला न्याय मिळवून द्यावा व वरील 3 लोकांविरुद्ध माझी कायदेशीर तक्रार आहे.
आता आधीच नुसतंच अजय गौरीच्या वडिलांनी सांगितलं ही आत्महत्या नाही, महाराष्ट्रात डोकं सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत, अशी प्रतिक्रिया अंजली दमानी यांनी दिली. म्हणजे डोकं सुन्न करणाऱ्या गोष्टी होत आहेत महाराष्ट्रात. आणि कुठेतरी असं वाटतंय की अशी जी लोक आहेत यांना काय म्हणायचं, शिक्षा झाली पाहिजे. पुन्हा पुन्हा आपण तेच 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 बोलतोय. पण तरी एकानंतर एक आधी वैष्णवी झाली, मग संपदा झाली. संपदा देखील बीडचीच होती आणि आज ही गौरी देखील बीडचीच आहे. आणि दोघींनाही आई वडिलांनी काबाड कष्ट करून उच्च शिक्षित केलं. आणि त्यानंतर हे जर सगळं होत असेल तर लोकांना ना खरंच ही मानसिकता आपण बदलण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं फार 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 गरजेचं आहे. हा जो व्यक्ती होता आनंद गर्जे, हा पंकजा मुंडे, मला खरं त्याच्यात राजकारण आणायचं नाही आहे. मला दुःख हे का होतं आहे की पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच, पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा PA असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित, तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे. या संदर्भातील पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही. एकदा पोलिसांनी पूर्ण माहिती दिल्यावरच याबाबत बोलता येईल. गौरी गर्जे आत्महत्येप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही. मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे. एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलता येईल. अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही. मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे. एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलता येईल. शिंदेंच्या तक्रारीनंतर दुरावा निर्माण झाल्याची राज्यात चर्चा रंगली. शिंदे आणि माझ्यात मात्र कोणताही दुरावा नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. मी याला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजार आहे आणि वेड्यांच्या बाजारामध्ये काही माध्यमही वेडी झाली आहेत. त्यामुळे परवाही मी आणि शिंदेसाहेब ज्यावेळेस हुतात्मा स्मारकावर गेलो, आल्यावर आम्ही दोघं भेटलो, जाताना आम्ही दोघं भेटलो. ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं, मी कुठे चाललो आहे मला सांगितलं. आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं. कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कार्थी बसवण्याकरता नियोजन होतं. त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो. आल्यावरही आम्ही भेटलो, स्टेजवरही आम्ही भेटलो, खाली उतरतानाही भेटलो, जातानाही आम्ही बोललो. याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही. तुम्ही जे दाखवताय अशी कुठलीही परिस्थिती नाही. त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. फलटण दुर्घटनेतील दोषींना आचारसंहिता संपल्यानंतर कडक शिक्षा होणार असल्याचा इशारा मंत्री शंभूराज देसाईंनी दिला. महिन्यापूर्वी घडलेल्या फलटणमधल्या उल्लेख केला, अत्यंत दुर्दैवी ती घटना आहे. त्या घटनेमध्ये पहिल्या दिवशीपासून आम्ही सगळं वर्तमानपत्रात बघतोय, माध्यमांमध्ये बघतोय, दुर्दैवी आहे. त्याची चौकशी सुरू आहे, SIT नेमलेली आहे. सरकारची भूमिका, आता सरकार त्याच्यामध्ये कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय. व शिवसेना म्हणून या प्रकरणामध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो, एक माणूस जो थेट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच्यात सहभागी आहे त्याला त्यात गोवल्याशिवाय, त्याला त्यात पकडल्याशिवाय ही शिवसेना या ठिकाणी शांत बसणार नाही. माझ्यात आणि फडणवीसांमध्ये कोणतीही नाराजी नाही, अफवा पसरवणं बंद करावं, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. अरे काय हे तुम्हीच प्रश्न, तुम्हीच उत्तर, हे तुम्हीच घडवता सगळं. अरे मध्ये ज्यांचा सत्कार होता, नीता भावे अंबानी, मुकेश अंबानी हे तिथे येणार होते. त्या खुर्च्या म्हणजे ते सत्कार मूर्ती होते. एका बाजूला मुख्यमंत्री होते, दुसऱ्या बाजूला मी होतो. हे तुमचं सगळं आहे ना, हे जरा काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज, TRP साठी या अशा तरी मनगडंत गोष्टी थोड्या थांबवा. शिंदे प्रत्येक वेळी रडत दिल्लीला जातात. अमित शहा शिंदेच्या भेटीवर ठाकरेंनी ही टीका केली. आणि आता हे सगळ्यांना कळतंय. काल जे गेले होते ना, बाबा मारलं, बाबा तो ओलल्ला. अरे ओलल्ला पण तुझी दाढी आहे, तू आता बोबडा कशाला बोलतो? हे एवढे लाचार झालेले आहेत लोक की स्वतःमध्ये हिंमत असणार. हिंमत होते कशी तुम्हाला दुखवण्याची? शिवसेनेमध्ये होता तेव्हा होती कोणाची हिंमत?
शिंदे त्यांच्या समस्या घेऊन शहांकडे जातात. आई मला मारलं म्हणून ठाकरेंसारखं सोनिया गांधींकडे जात नाही, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली. उद्धव ठाकरेंनी टीका केली. उद्धव ठाकरे म्हणतात की बाबा मला मारलं म्हणून कोणीतरी रडत जाऊन दिल्लीत बसलं. तुम्हाला कोण मारतं? तुम्ही सोनियाजीच्या पाया पडला जातात. हा, तुम्ही जेव्हा वरच्या काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला जातात तुम्हाला त्यावेळेस कोण फटके देत तुम्हाला खाली इकडे? तुम्हाला कोणी मारतं म्हणून तुम्ही रडत जाता ना, मला मारलं आई मला मारलं. काही टीका करायची. आता हा भाजप सेना युती आहे. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. राज्याचे प्रश्न असतात, पक्षाचे विषय असतात, चर्चा करायला जावंच लागत असतं. समन्वय ठेवा लागतो पक्षामध्ये. जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे. कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे निवडणूक लांबणीवर जाऊ शकते, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. हे सगळं करत असताना नेहमी या जिल्ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या स्थापना झाली तेव्हापासून धाराशिव, आत्ताचा आणि मागचा उस्मानाबाद या जिल्ह्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे. त्याच्यामुळं खरं तर या महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या फेब्रुवारी 2022 व्हायला पाहिजे होता. 22 नाही, 23 नाही, 24 नाही, 25, आता 26 उजाडे. आज कुठल्या ना कुठल्या नवीन कार्यकर्त्याला, जुन्या कार्यकर्त्याला या निमित्तानं थांबावं लागलेलं आहे. अजूनही एक प्रश्न आहे. मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक मॅटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळं जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अधिकार संविधानाने, घटनेने, कायद्याने हा न्यायालयाला दिलेला आहे. त्याच्याबद्दल बोलण्याचा मलाही अधिकार नाही. परंतु मला जे वकिलांनी सांगितलेलं ते माझ्या निवडणूकच्या जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी या निमित्तानं करतो. येणारी निवडणूक ही सर्वार्थाने बाबांनो वेगळी निवडणूक. हरलो तरी सांगोला तालुक्याचा राजा मीच, भाजप या राजाला भीक द्यायला आलं होतं, असं तुफान भाषण शहाजी बापू पाटील यांनी एकनाथ शिंदेंसमोरच केलं. महाराष्ट्र मला घाबरतो आणि कुत्री काय माकडं आले की मला धपते. एक जण इथं लय अवघड आहे, दीपक गावानं बोलून लय अवघड आहे, माझं लय अवघड झालं. तुम्ही तुमच्या पाया पडतो आणि 5-6 जागा घ्या आणि होय म्हणा. लागा काय म्हणलं कुणा घ्यावं लागत निघालो मी म्हणलं. दुसरा जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू. मी तुम्हाला उपनगराध्यक्ष आणि 7-8 जागा द्यायला, बाळू केदार मला द्यायला. काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला का? काय कळतं का नाही? या तालुक्या राजा पडलो तरी राजा, हरलो तरी राजा. या तालुक्याला 2च राजे, एक भाई गणपतरावजी देशमुख, एक शहाजी पाटील सोडून या तालुक्याला कोणी थांबवायचं काय?